करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरैकं कमलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुता। शूकरूपप्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्तथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इथेनान्यतो ज्ञानराजा सुपात्र तया आढळिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। चतुर्थ स्कंदाचे 4 विभाग आहेत। 4 विभागामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, या 4 पुरुषार्थांविषयीची माहिती सांगितलेली आहे। पहिला आहे धर्म विभाग। यात भगवंताचा आश्रय करून धर्म केल्यास तो सफल होतो असं सांगितलेलं आहे। म्हणजे काय? त्याचा अर्थ असा की प्रत्येक क्रियाकर्म करत असताना भगवंताचं स्मरण करायला हवं आणि जे नियम जीवनासाठी आवश्यक आहे, समाजासाठी आवश्यक आहे, आपली प्रगती होण्यासाठी आवश्यक आहे, ते नियम पाळायला हवेत। म्हणजे आम्ही भगवंताची भक्ती करतो, आराधना करतो, मग आम्ही कुठले नियम पाळणार नाही तरी चालेल असं होत नाही। आपलं जीवन घडवण्याकरता जे नियम आहेत ते कुटुंबाचे नियम, समाजाचे नियम, राष्ट्राचे नियम पाळत भगवंताची ज्यावेळेला भक्ती केली जाते त्यावेळेला तो धर्म सर्वश्रेष्ठ धर्म मानलेला आहे। आणि त्याला उदाहरण त्यांनी दिलेलं आहे अत्री ऋषींचं। अत्री ऋषी कसे आहेत? धर्माचं आचरण करणारे आहेत आणि म्हणून स्वतः भगवंत पुत्र रूपाने त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत। मग अत्री ऋषींची गोष्ट या ठिकाणी सांगितली। अत्री ऋषी आणि अनुसया माता। भागवतामध्ये ही गोष्ट नाही पण इतर पुराणांमध्ये ही गोष्ट सांगितलेली की एकदा सती, लक्ष्मी आणि सरस्वती आपापसामध्ये चर्चा करत होत्या की सृष्टीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सती स्त्री कोण आहे। या तिघीही स्वतःला अत्यंत श्रेष्ठ सती मानत होत्या। त्यावेळेला देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि या तिघींनी मिळून त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की आमच्या तिघींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सती कोण आहे? त्यांनी सांगितलं तुम्ही तिघी नाही। त्यामुळे आम्ही तिघी नाही, मग कोण आहे? त्यांनी सांगितलं की अत्रींची पत्नी जी आहे अनुसया ही सगळ्यात श्रेष्ठ सती आहे असं मला वाटतं। अत्री म्हणजे कोण? अत्री म्हणजे नत्री, ज्याच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम हे तीनही गुण ज्याचे नष्ट झालेले आहेत असा जो गुणातीत आहे त्याला अत्री असं म्हटलं जातं। आणि जो माणूस, जी व्यक्ती गुणातीत होते
ती ब्रह्मस्वरूप होऊन जाते, आनंद स्वरूप होऊन जाते. म्हणजे अत्री ऋषी कसे आहेत तर ब्रह्मस्वरूप आहे. आणि जो ब्रह्मस्वरूप होऊन जातो त्याची जी बुद्धी असते ती असूयारहित असते. जो ब्रह्मनिष्ठ माणूस आहे, उदाहरण द्यायचं झालं तर संतांचं देत आहे की ते ब्रह्मनिष्ठ संत आहेत. त्यांची बुद्धी कशी आहे? पूर्ण शुद्ध आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये कुणाविषयी द्वेष नाही, असूया नाही. आणि म्हणून जी असूया रहित आहे तिला अनुसया असं म्हणतात. ठीक आहे. मग ही असूया कशी आहे, अनुसया कशी आहे? ज्याच्यामध्ये कुणाविषयी द्वेष नाही आहे, मत्सर नाही आहे, शुद्ध बुद्धी आहे ती. आणि म्हणून अनुसयेला बाजूला करून ईश्वराचं चिंतन करता येत नाही. एकदा नारदजी कैलासामध्ये गेले. तिथे भगवान शिवजी समाधिस्थ झालेले त्यांनी पाहिले आणि पार्वती माता मात्र शिवजींची पूजा करत होते. नारदजी तिथे गेले, शिवजींना नमस्कार केला. मातेची पूजा चालली आहे, शांत तिथे उभे राहिले. मातेची सगळी पूजा झाल्यानंतर पार्वती मातेने नारदजींना प्रसाद म्हणून एक लाडू दिला. नारदजींनी तो लाडू घेतला आणि म्हणाले की माते, तू केलेला हा लाडू आहे ना फारच सुरस आहे, मधुर आहे, पण अनुसूयेच्या घरचा लाडू मात्र याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. काय सांगू तिच्या त्या लाडवाची कथा तुला. पार्वतीच्या मनामध्ये त्याच क्षणी अनुसूयेविषयी मत्सर जागृत झाला आणि ती तळमळायला लागली. तिला असं वाटत होतं की जगात सगळ्यात श्रेष्ठ मी आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ जिच्या हाताला चव आहे अशी कोण आहे. थोड्या वेळेनं शंकरांची समाधी उतरली आणि पार्वतीने त्यांना विनंती केली की तुम्ही जा आणि अनुसूयेचं पातिव्रत्य भंग करून टाका. त्यावरती शंकरजी तिला म्हणाले की जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं कधीही भलं होत नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अनुसूयेची स्पर्धा करण्याचं काहीही कारण नाही. ती तिच्या ठिकाणी श्रेष्ठ, तू तुझ्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पण असं होत नाही. मीच सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे, बाकी कुणीही श्रेष्ठ असता कामा नये. या भावनेने पार्वती मातेने मात्र हट्ट धरले. ही गोष्ट कैलासात घडली. त्यानंतर नारदजी तिथून उठले, वैकुंठामध्ये निघून गेले. तिथे गेले आणि स्वाभाविकपणे त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद त्यावेळेला उसळत होता. लक्ष्मी मातेने त्यांना विचारलं की आज तुम्ही खूप आनंदात दिसताय, काय झालं, कुठून आलात तुम्ही आता. त्यावेळेला नारदजी म्हणाले, माते काय सांगू, माझ्या आनंदाचं कारण आहे अनुसया मातेचा आश्रम. अगं तिच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर मन इतकं उल्लसित होतं, इतकं आनंदित होतं, इतकं प्रसन्न होतं, काय सांगू तुला. तिच्या आश्रमासारखं दुसरं स्थान जगातच नाही आहे, म्हणजे वैकुंठात पण नाही, असं सांगून टाकलं त्याने. लक्ष्मीच्या मनातही मत्सर जागा झाला आणि तिने विष्णूंना अनुसूयेचं पातिव्रत्य भंग करायला सांगितलं. तीच गोष्ट सरस्वतीनेही ब्रह्मदेवांना सांगितली. सरस्वती, लक्ष्मी आणि सतीने आपल्या पतींना ब्रह्मा, विष्णू, महेशांना अनुसूयेची परीक्षा पाहायला पाठवली आणि अनुसूयेच्या सतीत्वाच्या बलाने या तिघांना तिने आपले पुत्र बनवून घेतले. शंकरजींना दुर्वासा केला, ब्रह्माजी चंद्र झाले आणि विष्णू दत्तात्रय भगवान झाले आणि ती तीनही बालकं तिच्या अंगणामध्ये खेळायला लागली. मग मात्र या तिघींची पंचायत झाली. हो ना, आपण आगाऊपणा करायला गेलो आणि डाव सगळा उलटला. मग शेवटी त्या तिघीही अनुसूयेच्या आश्रमात आल्या आणि आमचे पती आम्हाला परत करा अशी तिला विनंती केली. त्याबरोबर अत्री ऋषींनी या तिघांनाही त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आणलं आणि त्यांना परत केलं.
इथं सांगायचं असं आहे की भगवंताच्या आश्रयाने जो धर्म करतो, जो भगवंताचं अधिष्ठान मानतो, अहंकाराचं अधिष्ठान मानत नाही, करता करविता भगवंत आहे, माझ्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताचीच इच्छा आहे, माझी नाही, भगवंताची इच्छा आहे, असं मानून जो पुढे सरकतो, जो कर्तव्य करतो, कर्म करतो, तो संपन्न होत जातो आणि भगवंत स्वतः त्याच्या अधीन होऊन राहतात. परंतु जो आपला धर्म अभिमानपूर्वक करतो त्याचा मात्र नाश होतो. त्याचं दुसरं उदाहरण दिलेलं आहे प्रजापती दक्ष आणि त्याची कथा. हा प्रजापती दक्ष अभिमानी होता. खरं तर तो ब्रह्मदेवांचा मानसपुत्र आहे, पण सगळ्या प्रजेचा स्वामी असल्यामुळे तो शंकरांचा तिरस्कार करायला लागला आणि त्याने एक यज्ञ केला. फलस्वरूप काय झालं की तो यज्ञ नाहीसा झाला. म्हणजे भगवान शिवशंकरांचा तिरस्कार केला. मी कुणीतरी करणार आहे, मी काहीतरी करणार आहे, माझ्यामुळे सगळं काही घडतं, मी वाटेल ते करू शकतो, अशा आविर्भावामध्ये तो राहिल्यामुळे त्याचा यज्ञही नाहीसा झाला आणि त्याचाही नाश झाला. त्याची ही कथा आहे. दक्ष प्रजापती. आता हा जो दक्ष प्रजापती आहे, या दक्ष प्रजापतीचा विवाह प्रसूतीशी झाला आणि त्याला 16 कन्या झाल्या. ठीक आहे. त्यापैकी 13 मुली, 16 मुली त्याला झाल्या, त्यापैकी 13 मुली ज्या आहेत त्या धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि 16वी सती ही भगवान शिवशंकरांना दिली. आता ज्या धर्माच्या 13 पत्नी आहेत त्या कोणत्या आहेत, किंवा या 13 कन्या आहेत त्या कोणत्या आहेत, तर एक आहे श्रद्धा, दुसरी आहे दया, तिसरी मैत्री, पुढे शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती. हे 13 ज्या कन्या आहेत या 13 कन्या म्हणजे माणसाच्या अंगी असणारे 13 गुण आहेत. हे 13 गुण प्रत्येकाच्या अंगी असतात. श्रद्धा असते, दया असते, मैत्री असते, शांती असते, पुष्टी असते, क्रिया असते, उन्नती असते, मेधा असते, बुद्धी असते, तितिक्षा असते, धृती असते. बरोबर आहे. आणि ह्या गुणांची वृद्धी माणसाने करायची असते. हे 13 गुण ज्यावेळेला माणसांच्या अंगी वाढतात त्यावेळेला तो धर्ममूर्ती होऊन जातो. हे 13 गुण जीवनामध्ये उतरले तर माणसाचं जीवन पूर्णपणे धर्ममय होऊन जातं. एकदा प्रयाग येथे मोठं ब्रह्मसत्र झालं आणि त्या ब्रह्मसत्राच्या अध्यक्षतेच्या ठिकाणी शिवशंकरांना बोलवण्यात आलं की तुम्ही अध्यक्ष व्हा. त्या सभेमध्ये सगळ्या देवता होत्या, ब्रह्माजी आलेले होते आणि प्रजापती दक्षाला तिथे यायला उशीर झाला. सभा सुरू झाली, सभेचं कामकाज सुरू झालं. थोड्या वेळाने दक्ष प्रजापती त्या ठिकाणी सभेमध्ये आला. तो सभेत आल्याबरोबर सगळ्या देवतांनी उठून त्याचं अभिवादन केलं. 2 व्यक्ती उठल्या नाहीत. एक ब्रह्माजी, कारण ब्रह्माजी त्याचे वडील होते, मुलगा आलाय बसे, आणि दुसरे आहेत शिवशंकरजी. शिवशंकरजी त्यावेळेला श्रीनारायणांचं ध्यान करत बसलेले होते. त्यामुळे सभेमध्ये कोण आलं कोण गेलं त्यांचं काहीही लक्ष नव्हतं. दक्ष सभेत आल्यावर सगळे उठले, पण शिवजी मात्र उठले नाही. म्हणून शिवजींनी माझा अपमान केला असं दक्षाने आपल्या मनामध्ये घेतलं आणि तो शिवजींची निंदा करायला लागला. शिवजी हे स्वैराचारी आहेत, गुणहीन आहेत आणि त्यामुळे आजपासून कुठल्याही यज्ञामध्ये शिवजींना कुणीही आविर्भाव देणार नाही, आहुती देणार नाही असं दक्ष प्रजापतीने सांगून टाकलं. तेवढंच नाही तर हे शिवजी स्मशानामध्ये राहतात, भूतपिशाचांसमवेत राहतात
त्यामुळे ते अमंगल आहेत, अपवित्र आहेत, त्यांना कुणीही मान सन्मान प्रतिष्ठा द्यायची नाही, असं दक्ष प्रजापतीने जाहीर करून टाकलं त्याच सभेमध्ये. शिवजींनी दक्षाकडे दुर्लक्ष केलं. ते सभेतून उठले आणि आपल्या घरी निघून गेले. सभेमध्ये शंकरांबरोबर नंदिकेश्वर पण आलेले होते आणि दक्षाचं सगळं बोलणं त्याने ऐकलं. त्यांना ते काही सहन झालं नाही आणि नंदिकेश्वराने दक्षाला 3 शाप दिले. पहिला शाप होता की ज्या तोंडाने तू शिवांची निंदा केलीस ते तोंड शिरासहित तुटून पडेल. हा पहिला शाप नंदिकेश्वराने देऊन टाकला. दुसरा शाप दिला की जे तुझं शिर तुटेल तिथे बोकडाचं किंवा बकऱ्याचं तोंड मुख तुला लावलं जाईल, हा दुसरा शाप दिला. आणि तिसरा शाप दिला की तुला संपूर्ण जीवनामध्ये कधीही ब्रह्मविद्या प्राप्त होणार नाही. शंकरांची निंदा करणाऱ्याला कधीही मुक्ती मिळत नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. शिवत्वाला सोडून वागणाऱ्याची बुद्धी कायम संसारामध्ये भरकटत राहते. तो ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही, त्याला सातत्याने दुःख भोगावं लागतं, असा त्यांनी शाप दिला. शंकरांनी नंदिकेश्वराकडे बघितलं आणि त्यांना म्हणाले की तू त्याला शाप का दिलास? शंकरांनी विचार केला की आपण जर नंदिकेश्वरांना आता इथे थांबवलं नाही तर दक्ष प्रजापतीला तर त्यांनी शाप दिलाच आहे, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या देवतांना नंदी शाप देऊन मोकळा होईल आणि तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून भगवंतांनी त्याला थांबवलं. शंकरजी इकडे कैलासात निघून आले. त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु परंतु ठेवला नाही. ते आपल्या रोजच्या रुटीनला लागले, ते सगळं विसरूनही गेले. एवढंच नाही तर आपली पत्नी सती, तिच्याशी सुद्धा ते या विषयावर काहीही बोलले नाही. इकडे दक्ष जो आहे त्याची बडबड चालूच होती सभेमध्ये. तो म्हणाला की ब्रह्माजी माझे वडील आहेत, ते सभेत बसले तर ठीक आहे, पण शिवजी ते तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मी मोठा आहे, माझी कन्या मी त्यांना दिलेली आहे, ते माझे जावई आहेत आणि सासऱ्यांचा मान जावयाने ठेवायला हवा होता. त्यामुळे मी सभेमध्ये आल्यानंतर शिवशंकरांनी उभं राहून मला अभिवादन करायला हवं होतं आणि त्यामुळे त्यांनी माझा सन्मान केला नाही, माझा मानभंग झालेला आहे. माणूस ज्या वेळेला अभिमानी होतो त्यावेळेला तो बुद्धिभ्रष्ट होतो. मी ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला बुद्धी नाहीशी होते. आपण काय करतोय काय नाही, कोणाशी बोलतोय, कोणाविषयी बोलतोय, कुठे बोलतोय, कशाचंही भान माणसाला शिल्लक राहत नाही. बुद्धिभ्रंश झाल्यामुळे तो शंकरांना वाटेल तसा बोलला. शंकरांच्या बाजूने जे लोक तिथे आले होते ते त्याच्या विरोधात बोलायला लागले. परस्पर शाब्दिक चकमक झाली. शिव्या शाप देणे घेणे सुरू झाले. म्हणजेच शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. शंकरजी मात्र तिथून निघून गेले होते. आपल्या घरी ते जाऊन स्वस्थ बसले. घरी गेल्यानंतर त्यांनी एक शब्दही याविषयी काढला नाही, कारण या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये परिवारामध्ये संबंध बिघडतील आणि सतीला वाईट वाटेल, म्हणून त्यांनी एक शब्दही त्यातला सांगितला नाही. इकडे दक्ष प्रजापती जो होता तो बेचैन झाला होता. त्याला आपला झालेला अपमान सहन होत नव्हता आणि मग काही करून शंकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न तो करत होता. आणि त्यांनी ठरवलं की आपण एक यज्ञ करूया, त्या यज्ञामध्ये सगळ्यांना बोलूया, फक्त शिवशंकरांना बोलवायचं नाही. त्याप्रमाणे त्याने एक मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. त्या यज्ञामध्ये विष्णूंची पूजा आपण करायची, शंकरांची पूजा करायची नाही असं त्याने ठरवलं. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अशुद्धी निर्माण झाली. त्यामुळे त्याचा सगळा व्यवहार पुढे असफल झाला. त्याने केला सगळं काही उद्योग, पण धर्माला धरून ही गोष्ट नाही, भगवंतांना विसरून केलेली गोष्ट, अहंकाराच्या उन्मादामध्ये केलेली गोष्ट कधीही सफल होत नाही.
त्याला भगवंताचा आशीर्वाद मिळत नाही, हे त्यांना सांगायचं. धर्माच्या विपरीत ती गोष्ट झाली. इकडे सतीच्या कानावर आलं की आपले बाबा, आपले वडील मोठा यज्ञ करतायत आणि त्यात भाग घेण्याकरता सगळ्या देवता जात आहेत. दक्षाने मोठा यज्ञ आयोजित केला, सगळ्या देवतांना निमंत्रणं केली, गंधर्वांना निमंत्रणं केली, साधू संतांना, ऋषीमुनींना निमंत्रणं केली, फक्त शिवशंकरांना निमंत्रण केलं नाही. ही गोष्ट मात्र सतीला कळली की आपले बाबा मोठा यज्ञ करतायत आणि सगळ्या देवता यज्ञासाठी जात आहेत, पण आपल्याला बोलवलंच नाही. तिला असं वाटलं की बाबा आपल्याला बोलवायला विसरले असते. आणि दुसरी गोष्ट, मी तर त्यांची मुलगीच आहे, मग मुलीला निमंत्रण कशाला हवं, हो की नाही. त्यामुळे आपण त्या यज्ञाकरता जायला हवं असं तिला वाटत होतं. तिने शंकरांना धर्माच्या गोष्टी सांगितल्या की पती आणि पिता तसंच गुरु यांच्या घरी जायला आमंत्रणाची आवश्यकता नसते, त्यामुळे मला जरी पित्याने बोलवलं नसलं तरी मी तिथे जाणार आहे. शंकरजी तिला म्हणाले की ते जर चुकून विसरले असते तर जायला काही हरकत नव्हती, पण त्यांनी जाणून बुजून आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही, आपल्याला टाळलंय, त्यामुळे तिथे जाऊ नये असं मला वाटतं. शंकरजींनी सतीला साफ मना केलं, पण सतीजी मानल्या नाहीत आणि त्यांनी तिथे जायचं ठरवलं. याचा परिणाम असा झाला की सती आणि शंकरजी यांच्यामध्ये मतभेद झाला आणि दोघांची मनं विलग झाली, अलग झाली. शिवजींनी सतीला नाही म्हटलं. तिने विचार केला की मी वडिलांकडे जाईल आणि वडिलांना सांगेल की अहो मी तुमची मुलगी आहे, मला निमंत्रणाची गरज नाही, हे खरं आहे, पण शिवजी मात्र तुमचे जावई आहेत, त्यांना निमंत्रण केल्याशिवाय ते येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना निमंत्रण पाठवा आणि यज्ञासाठी बोलवून घ्या. असं ती सगळा विचार स्वतः करते आहे की मी असं असं करेन. सती निघाली. सती निघाल्याबरोबर शंकरांनी सांगितलं की तू एकटी जाऊ नकोस, नंदिकेश्वराला बरोबर घेऊन जा, मान सन्मान प्रतिष्ठा सगळं काही घेऊन जा, बरोबर धन धान्य सगळं काही बरोबरीने घेऊन जा. त्याप्रमाणे सती आपल्या सेवकांसहित वृषभावरती स्वारी तिची बसली, म्हणजे ती बसली वृषभावरती, तिने स्वारी केली आणि ती निघाली. ज्या वेळेला वृषभावरती ती शंकरांबरोबर स्वार होत असे त्यावेळची शोभा काही और दिसत असे. आज मात्र शिवशंकर वृषभावरती नाहीत, एकटी सती निघाली आहे आणि त्यामुळे ते जे काही त्यांचं दोघांचं एकत्रित बसणं आहे, धर्मावरती अधिष्ठान ठेवून बसणं आहे, ते मात्र अलौकिक असे. आज मात्र ती अलौकिकता तिथे दिसेना, कारण शिवशंकर तिच्याबरोबर नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शक्तीबरोबर चैतन्य असणं अपेक्षित असतं. एकटी शक्ती कुठलंही काम करू शकत नाही किंवा एकटं चैतन्य कुठेही काम करू शकत नाही. शक्ती आणि चैतन्य दोघं ज्यावेळेला बरोबर असतील, शिव आणि शक्ती ज्यावेळेला बरोबर असतील, शिव आणि पार्वती ज्यावेळेला एकत्र असतील, त्यावेळेलाच कार्याची सफलता असते. सती शंकरांची आज्ञा करून दक्षाच्या घरी गेली, पण तिथे तिचं कोणीही स्वागत केलं नाही. दक्षाने ती आलेली पाहिली आणि तोंड फिरवून घेतलं. आई प्रेमाने तिला भेटली, पण तिच्या बहिणी मात्र तिला भेटल्या नाही. लांबूनच त्या तिच्यावर हसत होत्या. तिचा तिरस्कार करून त्या बहिणी निघून गेल्या. दक्ष तर तिला भेटलेच नाही. आता मात्र हे सगळं वातावरण बघितल्यानंतर तिचं डोकं ठणकलं आणि ती यज्ञमंडपामध्ये गेली. यज्ञमंडपामध्ये तिने पाहिलं की सगळ्या देवतांना वडिलांनी बसायला आसन दिलेलं आहे, फक्त शिवशंकरांची जागा रिकामी ठेवलेली आहे. आपल्या पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिला राग आला आणि तिच्या लक्षामध्ये एक एक गोष्ट यायला लागली की आपल्याला शिवजी का नाही म्हणत होते, त्याचं कारण बहुतेक शिवजींना माहिती असावं असं तिला वाटलं. आणि तिथेच तिने वडिलांना सुनवायला सुरुवात केली. ती आपल्या वडिलांना म्हणाली की पिताजी, 2 अक्षरांचं नाव आहे शिव. शिव हे 2 अक्षरांचं नाव आहे
पण जो कोणी एक वेळेला हे शिव नाव घेतो तर सर्व प्रकारच्या ताप आणि पापातून, त्या दोषांमधून नाहीसा होतो. शिव हे नाम कसं आहे तर एकदा जो कोणी घेतो त्याचे सगळे ताप पाप दोष सगळे नाहीसे होऊन जातात. आणि तुम्ही मात्र त्या शिवांना, अलंघ्य शासन प्रभूंना शिवेतर दृष्टीने पाहता. त्या शिवांचा तुम्ही द्वेष करता, त्या शिवांसमोर स्वतः अहंकार बाळगता. तुम्ही स्वतः अत्यंत अमंगल स्वरूपाचे आहे. आणि म्हणून तुमच्यापासून या शरीराचा जन्म झाला आहे, हे शरीर मी आता धारण करणार नाही. ज्या पापाच्या पोटी माझा जन्म झाला तेच शिवाला मानत नाही, तेच मंगलकर शिवाची उपासना करत नाही, त्यांचा द्वेष करतात, त्यांचा अपमान करतात. तुमच्यापासून माझा हा देह तयार झालेला आहे, मला आता हा देह नको, मी या शरीराचा त्याग करते. कारण इथून मी परत जर शिवांकडे गेले आणि शंकरांनी मला दाक्षायणी किंवा दक्षकुमारी म्हणून पुकारलं तर शर्मेने माझी मान खाली जाईल की मी तुमची मुलगी आहे, तुमची, की जे शिवाला मानत नाही, त्यांचा द्वेष करतात. असं म्हणून सतीने यज्ञशालेमध्ये योगाग्नी धारण करून आपलं शरीर भस्म करून टाकलं. सगळीकडे हाहाकार माजला. सतीजींबरोबर आलेल्या शंकरांच्या गणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. पण त्या ठिकाणी भृगु ऋषी आले होते. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीने सगळ्या ब्राह्मणांना एकत्र केलं आणि शिवगणांना पळवून लावलं. ही घटना घडून गेली. त्याला बराच कालावधी उलटला. शंकरजी मात्र सती दक्षाकडे गेल्यावरती समाधिस्थ होऊन गेले होते. बस गेली आहे ना, जा बाई, मी आपलं समाधीत राहतो. सती बरोबर गेलेले शिवगण परत आले, पण सतीजी काही आल्या नाही. आणि शिवगण इतके लज्जित झाले होते की तिथे काय घडलं ते त्यांनी शिवांना सांगितलं नाही. खाली मान घालून आपली आपली कामं करायला त्यांनी सुरुवात केली. खूप दिवसांनी नारदजी शंकरांना भेटायला कैलासात आले. तेव्हा नारदजींनी त्यांना विचारलं की महाराज सतीजी कुठे आहेत? शंकरजी म्हणाले, हा ती ना, कुठे? आठवतच नाहीये कुठे. मग त्यांना आठवलं की नाही, ती तिच्या वडिलांकडे राजा दक्षाकडे गेलेली आहे, माहेरी गेली. नारदजी म्हणाले, अहो गेली आहे नाही, गेली होती. त्यांनी आपल्या पित्याने दक्षाने केलेल्या अपमानामुळे स्वतःच्या शरीराचा त्याग केला आहे केव्हाच. तुम्ही समाधिस्थ बसले आहात, काय करताय काय? हे ऐकून शंकरांना भयंकर राग आला. त्यांनी आपल्या डोक्यावरची एक जटा उपटली आणि ती फेकली. तिच्यातून वीरभद्र प्रकट झाले. त्या वीरभद्रांनी दक्षाच्या यज्ञात जाऊन त्या संपूर्ण यज्ञाचा विध्वंस करून टाकला. याचा अर्थ असा की जे काम श्रद्धेने केले जातं ते पूर्ण होतं आणि अश्रद्धेने, ईर्षेने, अहंकाराने, द्वेषाने, दुसऱ्याशी स्पर्धा करण्याकरता, दुसऱ्याला कमी लेखण्याकरता केलेलं काम कधीही पूर्ण होत नाही. आणि म्हणून यज्ञाचं फल देणाऱ्यानेच यज्ञाचा विध्वंस केला. सगळ्या प्रकारच्या यज्ञांचं फल देणारे भगवान शिवशंकर आहेत. त्यांनीच मात्र दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायला सांगितले. त्या यज्ञामध्ये दक्षाचं डोकं तोडून यज्ञकुंडामध्ये टाकण्यात आलं. यज्ञात सम्मिलित झालेल्या देवदेवतांची दशा झाली. सगळे देवदेवता तिथून पळून गेले आणि ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजी पितामह आहेत, शांतीची देवता आहेत. ते सगळ्या देवतांना घेऊन भोळ्या शंकरांकडे कैलासावरती गेले. भगवान शिवशंकर भोळे आहेत, सांब सदाशिव आहेत, आशुतोष आहेत. ते ब्रह्माजींना म्हणाले की दक्ष बालक आहे, त्याच्या अपराधाचा काय विचार करायचा, नाही का? ब्रह्माजी म्हणाले, अहो तुमचा तो वीरभद्र तिकडे गेलाय, त्यांनी दक्षांचं मुंडकं उडवून टाकलंय, सगळ्या त्या यज्ञाचा विध्वंस केलाय.
तुम्ही तर करुणाकर आहात, सांब भोळे आहात, सगळ्यांवर प्रेम करणारे आहात. शंकर म्हणाले, हो हो अगदी खरं आहे. तो दक्षना लहान आहे, मूर्ख आहे, काही कळत नाही त्याला अजून, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. असं म्हणून शंकरांनी दक्षाला माफ केलं. त्याचं डोकं यज्ञकुंडामध्ये जळून गेलं होतं, त्याला बकऱ्याचं डोकं लावून दिलं. ठीक आहे म्हणाले, झालं असेल आता, झालं गेलं, गंगेला मिळालं, आणा एखादं डोकं कोणाचं तरी थोडं, मी लावून देतो. उत्तम सर्जर आहेत ते. गणपतीच्या बाबतीतही सर्जरी त्यांनीच केली होती, दक्षाच्या बाबतीतही सर्जरी त्यांनीच केली. आणि कॉन्ट्रास्ट आहेत सगळे, जी जोडाजोडी झाली आहे ती कॉन्ट्रास्ट पदार्थांची झालेली आहे, मॅच गोष्टी नाही आणल्या गोळा करून. पुन्हा सगळं ठीकठाक केलं आणि मग तिथे साक्षात भगवंत विष्णू आले, भगवान विष्णू आले. सगळ्या देवतांनी त्यांची स्तुती केली. मग दक्षाचा यज्ञ परिपूर्ण झाला. दक्षाने शिवशंकरांची माफी मागितली. मग तिथे भगवान श्री विष्णू आले आणि मग दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. या सगळ्यांचा सारांश असा की धर्माचं मूळ ईश्वर आहे. म्हणून संपूर्ण सृष्टीचा कर्ता, भर्ता, हर्ता परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची उपेक्षा करून कोणतंही यज्ञ, यागादी कर्म जर कोणी केलं तर ते सफल होत नाही. भगवंताचं अधिष्ठान तिथं असलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी सुद्धा तेच म्हणतात, नाही का, की चळवळ तुम्ही किती करा, काही करा, पण त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आधी ठेवा. हे सगळं करता करविता आधी भगवंत आहे असं माना मनातून. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे अधिष्ठान असावे भगवंताचे. माणूस विसरतो, मी केलंय, अहो घर ना, मी बांधलंय, मी कर्ज घेतलंय, मी कर्ज फेडतोय, असं म्हणत नाही की भगवंताच्या कृपेने मला घर मिळालं, त्याच्या कृपेने ती क्षमता माझ्या अंगी आली, मी सगळीकडे मी आहे, हो ना, आणि म्हणून अपयश आहे सगळीकडे. असो, धर्माशिवाय काम आणि अर्थही नियंत्रणात राहू शकत नाही. धर्म सगळ्यांमध्ये असतो, झाडांमध्ये, लतांमध्ये, वेलींमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये. जर वस्तूमधला धर्म नाहीसा झाला तर ती वस्तू देखील नाश पावते, तिचं अस्तित्व संपतं. त्यानंतर आहे अर्थ या पुरुषार्थाच्या विषयाची कथा. धर्माची कथा आपण बघितली. संपत्तीने शांती प्राप्त होत नाही, तर संयम, सदाचार, चांगल्या संस्कारांनी शांती प्राप्त होते. संपत्तीने विकार उत्पन्न होतात, वासना वाढतात. ठीक आहे, किती भ्रष्टता आहे बघा बुद्धीमध्ये. संपत्ती आली की समाधान मिळेल, शांतता मिळेल असं माणसाला वाटतं, पण तसं काही होत नाही. स्वयंभू मनू जे आहेत त्यांना 2 मुलं होती, आपण बघितली. एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसरं आहे प्रियव्रत. त्यातल्या उत्तानपादाची स्थिती अतिशय उत्तम होती. आता उत्तानपादाची गोष्ट आहे. या उत्तानपादाला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं सुनीती आणि दुसरीचं नाव होतं सुरुची. जो जीव असतो त्या जीवाला 2 पत्नी असतात. सुनीती म्हणजे योग्य नीतीने, न्यायाने वागणारी वृत्ती, आणि जी सदाचारयुक्त असते, संयमपूर्ण जीवन जगायला शिकवते, नीतीने धर्माने वागायला जी आपल्याला शिकवते ती सुनीती. जीव जो आहे तो सुनीतीच्या मार्गाने चालला तर तो वासनेच्या आहारी जात नाही, कारण तो धर्माने चालतो, तो न्यायाने, नीतीने, धर्माने वागतो. दुसरी पत्नी आहे सुरुची. सुरुची म्हणजे काय, तर इंद्रिय जे जे भोग मागतात ते भोग विषय त्याला देणं म्हणजे सुरुची. एक धर्माने वागवणारी वृत्ती आपल्यामध्ये असते आणि दुसरी अधर्माने वागवणारी वृत्ती असते. अधर्माने वागवणारी वृत्ती आपल्याला शिकवते तसंही जगामध्ये संयम कोण पाळतं, नियमाने कोण चालतं, धर्माने कोण चालतं. मग आपणच कशाला धर्माने चालायचं.
आणि एक वृत्ती म्हणते की नाही नाही, दुनिया तिकडे खड्ड्यात जाऊ दे, आपण आपला धर्म पाळला पाहिजे, आपण आपले नीती नियम पाळले पाहिजेत. ओके, म्हणून धर्माने आणि अधर्माने वागणाऱ्या दोन वृत्ती माणसामध्ये कायम असतात. एकेला म्हणतात सुनीती आणि एकेला म्हणतात सुरुची. जो राजा, जो माणूस आपल्या पसंतीने चालतो त्याला जो पुत्र होतो तो दिसायला उत्तम असतो, पण परिणामाने मात्र विनाशकारी असतो. म्हणून म्हणजे जो राजा सुनीतीने चालतो त्याला जो पुत्र होतो तो ध्रुवासारखा असतो. सुरुचीने जो चालतो त्याला होणाऱ्या पुत्राचं नाव उत्तम, आणि सुनीतीने चालणारा जो असतो त्याला जो पुत्र होतो त्याचं नाव ध्रुव. राजा उत्तानपादाला सुनीती नाही तर सुरुची मध्ये जास्त आकर्षण होतं. म्हणजे नीतीने आपण वागायला हवं, धर्माने वागायला हवं, संयमाने वागायला हवं असं त्याला वाटायचं नाही. स्वेच्छेने वागावं, स्वैराचाराने वागावं, अधर्माने वागावे, लोक जसं वागतील तसं आपण वागावं असं त्याला वाटत असे. त्यामुळे त्याला सुरुची जास्त पसंत होती. आपल्या सगळ्यांचं तेच आहे, नीतीवरती प्रेम आपलं कमी असतं, धर्मावरती प्रेम कमी असतं, अनीती अधार्मिकता याच्याकडे माणसाचा कल जास्त असतो. एकदा राजा उत्तानपाद सिंहासनावरती सुरुचीच्या मुलाला म्हणजे उत्तमाला मांडीवर घेऊन बसला होता. ते पाहून सुनीतीच्या मुलाला म्हणजे ध्रुवालाही आपल्या वडिलांच्या मांडीवरती जाऊन बसावं असं वाटलं आणि त्यावेळेला तो राजाकडे गेला. राजाने त्याला आपल्या मांडीवर घेतलं नाही, कारण त्या ठिकाणी सुरुची बसलेली होती. आणि जर आपण ध्रुवाला जवळ घेतलं तर सुरुचीला आवडणार नाही, ती नाराज होईल असं राजाला वाटलं आणि म्हणून त्याने छोट्याशा ध्रुवाला नाकारलं. त्यावेळेला ती सुरुची हे सगळं बघत होती. ती सुरुची ध्रुवाला म्हणाली की बेटा, तुला जर महाराजांच्या मांडीवर बसायची इच्छा असेल तर तू भगवंताची आराधना कर आणि त्या आराधनेने भगवंत प्रसन्न झाल्यानंतर माझ्या पोटी जन्म घे आणि मग तू राज्य सिंहासनावर तुला बसायची परवानगी मिळेल. म्हणजे सुरुचीने स्पष्टपणे असं ध्रुवाला सांगितलं की भगवंताची आराधना केल्यावर तुला राजाच्या मांडीवर बसायचं भाग्य मिळेल. तर ती त्याला सुरुची त्याला असं म्हणते की भगवंताची आराधना केल्यानंतर तुला राजाच्या मांडीवर बसण्याचं भाग्य मिळणार नाही. तर भगवंताची आराधना करून तू मरशील, मग तू माझ्या पोटी जन्माला येशील आणि माझ्या पोटी जन्माला आल्यानंतर तुला सिंहासनावर बसायचं भाग्य मिळेल. म्हणजे इथे भगवंताची भक्ती, भगवंताची शक्ती हिचा तिरस्कार आहे, हिची उपेक्षा आहे. आणि अपेक्षा कशाची आहे तर माझा गर्व जास्त महत्वाचा आहे. भगवंताची आराधना करून तुला सिंहासन नाही मिळणार, माझ्या पोटी जर तू जन्माला आला तरच तुला सिंहासन मिळेल असं तिने स्पष्टपणे सांगितलं. सुरुची मातेचं बोलणं ऐकून ध्रुव रडायला लागला, कारण त्याला राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा होती आणि तो रडत रडत सुनीतीकडे आपल्या मातेकडे गेला. तो आपल्या मातेकडे जाण्याआधीच त्या दरबारामध्ये उपस्थित असणारी जी एक दासी होती, ज्या दासीने हे सगळं नाटक बघितलं होतं, ती सुनीतीकडे गेली आणि तिने घडलेली सगळी घटना तिला सांगितली. हे सगळं ऐकल्यावरती सुनीतीच्या मनामध्ये सुरुचीविषयी ईर्ष्या निर्माण झाली नाही किंवा राजाविषयी दोषदृष्टी सुद्धा निर्माण झाली नाही. की असं कसं, मग तो त्यांचाच मुलगा आहे ना, त्यांनी त्याला मांडीवर घ्यायला हवं होतं आणि सुरुचीला काही कळत नाही का की किती लहान मुलगा आहे, त्याच्यासमोर काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तिला कळत नाही का, असं काहीही त्या सुनीतीच्या मनामध्ये आलं नाही. तिने अतिशय शांतपणे ध्रुवाला सांगितलं की बाळा, सुरुची मातेने तुला जो मार्ग दाखवला आहे तोच योग्य आहे, तोच श्रेयस्कर आहे. कारण भगवंतानेच तुझ्या पित्याला राजपद दिलेलं आहे. तुझे आजोबा
स्वयंभू मनू यांना देखील भगवंतांनीच ते विशिष्ट पद दिलेलं आहे. म्हणून तुलाही भगवंतांची आराधना केल्याशिवाय ते पद प्राप्त होणार नाही. म्हणून तू आता जा आणि भगवंताची आराधना कर. आईचा विचार ऐकून ध्रुवाने तात्काळ भगवंताची आराधना करण्याचा निश्चय केला आणि आईचा आणि सावत्र मातेचा आशीर्वाद घेऊन तो घरातून निघाला. बघा, आई कशी असावी? सुनीतीसारखी असावी. आणि बालक कसा असावा? ध्रुवासारखा असावा. आईने त्या मुलाच्या मनामध्ये त्याच्या सावत्र आईविषयी द्वेष निर्माण केला नाही. ती असं म्हटली नाही, अरे हो ते असंच करणार, ती तुझी सावत्र आई आहे ना, ती कसं काय तुला राजाच्या मांडीवर बसू दे, असं एक शब्दाने ती म्हटली नाही. तिने काय सांगितलं की तुझी ती माता सांगते ते बरोबर आहे. अरे जर सिंहासनावर आपल्याला बसायचं असेल तर भगवंताची आराधना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, त्याचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, तरच आपल्यामध्ये सिंहासनावर बसण्याची योग्यता येते. त्यामुळे मातेने तुला जे सांगितलंय ते अगदी योग्य आहे. तू मातेचं म्हणणं ऐक आणि भगवंताची आराधना करायला निघून जा. सुनीती असणारी आई आपल्या मुलाला घडवण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार करते. पाल्याच्या मनामध्ये इतरांविषयी अनादर, द्वेष, मत्सर निर्माण होणार नाही आणि त्याचं कर्म बिघडणार नाही याची काळजी तिला आहे. कारण मनामध्ये द्वेष निर्माण झाला की कर्म बिघडणार, कर्म बिघडलं की त्याचं फळही बिघडणार. किती सखोल विचार आहे पहा. हे हल्ली शिकवायला पाहिजे शाळेमध्ये मुलांना मुलींना की तुमचं कर्म बिघडू देऊ नका. कर्म बिघडलं की पुढे त्याचं फळ बिघडणार, जीवन बिघडणार, सगळं काही बिघडणार. कर्म उत्तम व्हायला हवं. कर्म उत्तम व्हायचं असेल तर विचार उत्तम असायला हवा. विचार उत्तम व्हायचा असेल तर आधी संस्कार मनावरती चांगला व्हायला हवा, बुद्धीवरती चांगला संस्कार व्हायला हवा. तरच माणूस चांगला विचार करू शकतो, तरच चांगली बाजू पाहू शकतो. नाही तर मग वाईट बाजू ही समोर असतेच, तीच माणूस धरतो आणि तीच धरून आपटत बसतो. माझं असंच, माझं तसंच, माझं असंच, माझं तसंच, मला असाच विचार केला, माझ्याविषयी लोक असंच म्हणतात, तसंच म्हणतात, हेच करतात, तेच करतात. हे इथे सुनीती करत नाही. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना घडवणं हे अतिशय अवघड आहे. बालकांच्या व्यक्तिमत्वामध्ये आई वडिलांचे संस्कार दिसतात. ज्या वेळेला बालकाकडे बघितलं जातं त्यावेळेला ते बालक स्वतः नसतं, आई वडिलांनी त्याला घडवलेलं असतं. आणि म्हणून बालकाची परीक्षा ज्या वेळेला होते त्यावेळेला ती त्या बालकाची परीक्षा नसते, तर त्याला घडवलेल्या आई वडिलांची ती परीक्षा असते. ते बालक गुणी आहे की दोषयुक्त आहे, त्याचे आचार कसे आहेत, त्याचे विचार कसे आहेत, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, याच्यातून त्याचे आई वडिलांचे संस्कार व्यक्त होतात. हो ना. म्हणून बालकाला जन्म देणं सोपं आहे एक वेळ, पण बालक घडवणं अत्यंत अवघड काम आहे.